या संबंधित अधिकाऱ्याने एक विनंती असेल की जो रस्ता या साईबाबा कंस्ट्रक्शन कडून करून घेतलेला आहे तो रस्ता 1 या 2 महिने झाले असतील त्यामध्ये खराब झालेला आहे, तो पूर्णतः रस्ता त्याच कंपनीकडून पूर्ण करून घ्यावा, त्यामध्ये महानगरपालिकेचा एकही पैसा लागता कामा नये अशी आमची एक विनंती आहे आपल्याला। आणि जोपर्यंत हे त्यांचं काम पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्यांचं बिल पूर्ण देण्यात येऊ नये। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी रवींद्र पाटेकर, नालासोपारा शहर संघटक। आपल्यासमोर आज एक विषय मी घेऊन आलोय, जो विषय आहे की लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे की रस्त्यांची अवस्था काय झाली आपल्या सर्वांना माहिती आहे। वारंवार आपण आंदोलन घेत आहोत आम्ही, परंतु याच विषयामध्ये आपला द्वारका हॉटेलचा जो रोड बनवण्यात आलेला आहे नवीन, त्या संदर्भात मध्ये एक थोडीशी माहिती माझ्याकडे आलेली आहे ज्या माहितीच्या अधिकाराखाली। त्यामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीच्या स्वरूपाने काहीही काम झालेलं नाहीये। त्या रोडसाठी जवळजवळ 7.5 करोड रुपये खर्च केलेले आहेत, परंतु आजही त्या रोडचे खड्डे भरण्यासाठी या इतरही रोडचे असतील खड्डे भरण्यासाठी जवळजवळ 20 कोटीचा टेंडर काढलेला असेल, परंतु जर का त्या रोडला अजून वर्ष सुद्धा झालेलं नाही, 6 महिने झालेले नाही आहेत, अशा रोडला रिपेअर करण्यासाठी 1 महिन्याचा जो रोड बनवला आहे त्या रोडला रिपेअर करण्यासाठी जर खड्डे भरावे लागत असतील आणि शासनाचे पैसे वेस्टेज जात असतील तर याचा अर्थ काय? यासाठी आज मी विषय एक आहे आपल्याकडे आणि या सर्वांची माहिती घेतली असता आपल्याला जी साईबाबा कंस्ट्रक्शन म्हणून कंपनी आहे त्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत एकही मला वाटत नाही त्यांनी पूर्ण केलेले असेल। या सर्व गोष्टींमध्ये साईबाबा कंपनी यांचं नाव कसं आहे काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु त्यांना वारंवार कॉन्ट्रॅक्ट भेटली जातात। आमच्याकडून वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यांना कोणत्याही पद्धतीचा अजूनपर्यंत मला वाटत नाही त्यांच्यावर काही कारवाई झालेली आहे। यासाठी आम्ही आज हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांची जी थकीत रक्कम असेल या त्यांच्यावर जे काही विषय आहे तो गुन्हा त्यांच्यावर दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे, ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मागणी असेल।